नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यापोटी 35 लाख शेतकऱ्यांना 17,000 कोटी मिळणार. तर पहा जिल्ह्याची यादी. तर शेतकरी मित्रांनो, चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. पण शेतकरी मित्रांनो, अजूनपर्यंत कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यापोटी 35 लाख शेतकऱ्यांना 17 कोटी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, पहा सविस्तर व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांची यंदाचा दिवस हा म्हणजेच आता येणारा दिवस फारच गोड होणार आहे. पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 17 कोटी रुपये पीक विमा ग्रामीण रक्कम वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला उद्यापासून या आता बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. ज्या जिल्ह्यांना पीक विमा ग्रामीण रक्कम मिळणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात कमीच लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकरी संख्या आता लाखावर असून कोल्हापुरात केवळ 298 लाभार्थी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1,71,00,000 शेतकऱ्यांचा सहभाग घेतला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या विमा रकमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्याने सुरुवात केली असल्याचे बहुतांश शेतकऱ्यांनी बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्या रक्कम देण्यास करत होत्या टाळाटाळ. तुम्हाला माहीत असेलच की प्रशासनाने ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना या आधीच दिल्या होत्या. परंतु पीक विमा कंपनी या संदर्भात विभागीय व राज्य स्तरावर अपील केले होते. त्यामुळे पीक विमा मिळण्यास विलंब होता. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात जसं सुनावण्या होत गेल्या त्यानुसार पीक विमा कंपन्यांनी 1,700 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अजूनही जसजसे निकाल येतील त्यानुसार पीक विमा लाभार्थी संख्या व ग्रामीण रकमेमध्ये वाढ होणार आहे. सध्या पीक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 35,08,303 एवढे शेतकरी लाभार्थी असून 17,73,00,000 एवढी ग्रामीण रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्याला मिळणार किती निधी? तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याचे नावे, लाभार्थी, तर तुम्हाला लवकरच ही यादीही बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला पुढील व्हिडिओ नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.